लाडकी बहीण योजनेमधील महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे। अनेक दिवसांपासून बंद असलेला ई-केवायसी पोर्टल पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। ई-केवायसी साठी त्या संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेले होते आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, कारण वारंवार महिलांनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीचीच दखल घेत महिला आणि बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज। ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी 31 मार्च पर्यंत। पोर्टल सुरू झाले। जानेवारीचे 1,500 रुपये कधी येणार, याबाबत आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चॅनल तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी अशीच मी नवीन व्हिडिओ आणत राहील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसीची दुरुस्तीची अजून एक संधी मिळालेली आहे। ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुका झालेल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणीला ई-केवायसी करता आले नाही आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करण्यात आलेलीही नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांकडून पैसे मिळाले नसल्याचे राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले, तर काही ठिकाणी रस्तेही रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले। ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने महिलांचे पैसे थकले असल्याची चर्चा होती। अखेर महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू केलेले आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी काय आहे की ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू झालेलं आहे। आजपासून या पोर्टलवर ई-केवायसीची दुरुस्ती 31 मार्च पर्यंत करण्यात येणार आहे। 31 मार्च पर्यंत ई-केवायसीची दुरुस्ती करता येणार आहे। लाडकी बहीण योजना ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसापासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणी फार चिंतित होत्या, फार निराश झालेल्या होत्या। ज्या लाडकी बहिणीची केवायसी रखडलेली होती त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। राज्य शासनाने हा महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे। राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या आदेशाने ही पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असून 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसीच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2025 आधार प्रणालीवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे। मात्र ती प्रक्रिया करताना लाभार्थी महिलांकडून आता ज्या महिलांनी अगोदर ई-केवायसी केलेली आहे त्यांच्या काही चुका झालेल्या असतील, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सोल्युशन काढूया। लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपमंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे, याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेले असल्याचे निदर्शनास आले आहे। या योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांना सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता आणि अपात्रता यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या शासनानं 20 जानेवारी रोजी कळविले होते। या लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्यात यावी। ऑनलाईन ई-केवायसी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी राज्य सरकारने म्हणजे महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी या संधीचं सोनं करून नक्की घ्यावे। ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी रखडलेली होती त्यांनी ही तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी, अशी मागणी या योजनेच्या लाभार्थ्याकडून क्षेत्रीय कार्यालयाकडून केली होती। यामुळे ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडणाऱ्या महिलांना सुधारणा करण्यासाठी अजून एक संधी म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे। आता महत्त्वाचं आहे की जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे। आता नोव्हेंबर, डिसेंबर काही महिलांचे हप्ते थांबलेले आहेत। आता जानेवारीचाही कधी हप्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे पात्र महिलांचं लक्ष लागले आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता 4 जानेवारी दरम्यान वर्ग करण्यात आला होता। दरम्यान महायुती सरकारच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपये 2100 रुपये करण्याचे आश्वासन
देण्यात आले होते. आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील तेच आश्वासन दिले जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी दरम्यान वर्ग करण्यात आलेला होता. जानेवारीचा हप्ता 15 तारखेच्या आसपास पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी मी असेच मदतीपूर्व व्हिडिओ आणत राहीन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.